नियमित पाळी हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे, पण आजकाल अनियमित पाळी हा खूपच कॉमन हेल्थ इश्यू झालेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधून, आणि आज आपण डिस्कस करत आहोत इरेग्युलर म्हणजे अनियमित पाळीविषयी. तर ह्याच्या मागे काही नॉर्मल कारण सुद्धा आहेत आणि काही पॅथॉलॉजिकल कारण सुद्धा आहेत, ती आज आपण बोलूया. तर नॉर्मल कारण म्हणजे ऍडोलेसन्स म्हणजे जेव्हा पाळी नव्यानं सुरू झालेली असते त्यावेळेला, त्याच्यानंतर गर्भारपण, त्याच्यानंतर बाळ जेव्हा अंगावरनं दूध पित असतं त्यावेळेला तुमचं पाळी अनियमित असू शकते. त्याचबरोबर पेरिमेनोपॉझल एज म्हणजे पिरियड थांबायच्या आधीचा जो काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा तुमची पाळी अनियमित होती. मग या कारणांव्यतिरिक्त अशी कुठची आहेत कारण की जी आजारांशी रिलेटेड आहे ज्यामुळे तुमची पाळी अनियमित होऊ शकते. तर थायरॉइड डिसऑर्डर, पीसीओएस, त्याच्यानंतर तुमचं जर वजन खूप जास्त वाढलं असेल, तुम्ही अतिशय जास्त व्यायाम करत असाल तर त्याचा सुद्धा तुमच्या पाळीवर परिणाम होत असतो. त्याच्यानंतर एखादा मेजर आजारामधनं जर तुम्ही जात असाल किंवा खूप हेवी मेडिकेशन्स तुम्हाला केले जात असतील, हेवी औषधं दिली गेली असतील, तर त्याचा देखील तुमच्या हॉर्मोनल सायकलवर परिणाम होतो आणि तुमची पाळी अनियमित होऊ शकते. आणि याच्या व्यतिरिक्तची जी कारण आहे ती म्हणजे स्ट्रेस. मग ती एक्झाम रिलेटेड स्ट्रेस सुद्धा असू शकते किंवा मग आर्थिक रिलेटेड असू शकते किंवा मग तुमचे रिलेशनशिपशी रिलेटेड जर स्ट्रेसेस असतील तर त्याचा सुद्धा तुमच्या हॉर्मोनल सायकलवर खूप दूरगामी परिणाम होत असतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुमचा आहार. तुमचा आहार हा साधा असायला पाहिजे, नैसर्गिक असायला पाहिजे. लोकल जे असतं ते आपल्याला जास्त चांगलं आपल्या बॉडीकडनं ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि सीझनल भाज्या, सीझनल फळं ह्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. या सगळ्या गोष्टींनी तुमचा आहार परिपूर्ण बनतो आणि तुमचं हॉर्मोनल सायकल खूप छान इंटॅक्ट राहतं. त्याचबरोबर तुमची झोप ही ऍडिक्वेट असायला हवी, म्हणजे पुरेशी झोप असायला हवी. ती जास्त पण नसायला पाहिजे आणि ती कमीही नसायला हवी. झोपेच्या वेळा, उठण्याच्या वेळा ह्या नियमित असायला पाहिजेत. त्याचबरोबर जर तुमचं झोपेचं सायकल हे तुमच्या हॉर्मोनल सायकलशी अतिशय जुळलेलं असतं, त्यामुळे जर झोप व्यवस्थित असेल तर तुमचे हॉर्मोन सुद्धा बॅलन्स राहतात. या व्यतिरिक्त म्हणजे एक्सरसाइज हा रेग्युलर असायला हवा आणि तो तुम्ही करताना एन्जॉय करायला हवा. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्सचं प्रमाण चांगलं राहतं, तुमचं हॉर्मोनल सायकल चांगलं राहतं. त्याचबरोबर तुम्हाला जर काही स्ट्रेसेस असतील तर ती स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही तुमच्या त्या गोष्टी, ज्या गोष्टींचा तुम्हाला स्ट्रेस आहे त्याच्या मुळाशी जाऊन ते कारण शोधून ते तुम्ही ट्रीट करा आणि गरज असेल तर प्रोफेशनल हेल्प नक्की घ्या. हे जर तुम्ही केलं तर तुमचे हॉर्मोन्स नक्की बॅलन्स राहतील आणि तुमचे पिरियड चांगले राहिले की तुमचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेनफुल पाळीविषयी समजून घेऊया. तोपर्यंत बाय.